त्यामुळं एक छानसा फ्लेवर आलेला आहे. झालं आपलं रेडी लेमन कोरिअँडर सूप. नमस्कार मंडळीनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपी मध्ये. तर आपण सूप सिरीज चालू केली होती थंडीसाठी. तर सूप सिरीज मध्ये आपले टोमॅटो सूप बनवून झालेला आहे, कॉर्न सूप बनवून झालेला आहे, मंचाव सूप बनवून झालेला आहे आणि आज आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि फेमस व्हायरल सूप बनवणार आहे, ते म्हणजे लेमन कोरिअँडर सूप. मी तर एवढं कन्फ्युज होते की लेमन कोरिअँडर सूप काय, नेमकं काय टाकते त्याच्यामध्ये. मग मी आईला विचारलं की आई हे काय. आईने माझ्यासोबत मला सांगितलं की नेमकं काय आणि कशी रेसिपी करायची. म्हणजे खूप काय हार्ड नाही. लेमन कोरिअँडर सूप म्हणजे काय, फक्त कोथिंबीर आणि विनेगरच्या ऐवजी शेवटी लिंबाचा रस. कधी काय नाव चेंज होईल आणि एखादी गोष्ट व्हायरल होईल ना, आपण काही प्रिडिक्ट करू शकत नाहीये. तर आज आपण ह्या आपल्या सूप सिरीज मध्ये आज आपला 4था भाग आहे आणि ह्या 4थ्या भाग मध्ये आपण लेमन कोरिअँडर सूप बनवत आहोत. तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे चला बघूयात. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गाजर, कांदा, बीन्स, शिमला मिरची, कोबी, आलं लसूण पेस्ट, मिरची, मिरेपूड, कॉर्नफ्लावर, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि लिंबू. तर कोथिंबीर माझ्याकडे एवढीच होती, तुमच्याकडे भरपूर असेल तर भरपूर घ्या. आणि तुम्ही बघा मी ह्याच्यामध्ये कोथिंबीरचे दांडे पण देठ पण सगळे घेतलेले आहेत. आणि मेन म्हणजे सूपला ना काहीच प्रमाण नसतं. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही ह्या सूप मध्ये टाकू शकतात. मी ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकते. कढई आपली गरमच झालेली होती. तर आता ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊयात. आलं लसूण पेस्ट मुळे खूप छान असतो स्मेल येतो, एकदम फोडणीसारखा आलं आणि लसूणचा. कांदा टाकूयात आणि कांदा टाकून ना कांदा थोडासा परतूयात आपण. कांदा 1-2 मिनिट परतून घेऊयात. आपला कांदा छान असा परतून झालेला आहे. तर आपण आपल्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया. गाजर, शिमला मिरची, बीन्स आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. एक वाफ येऊ द्यायची छान अशी झाकण लावून. मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनिट परतते मी. मिरची पण 1-2 मिनिट परतून घेतलेले. आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकूयात. वाफेवरती आपण 5 मिनिट झाकण लावून ठेवूयात. 5 मिनिट झालेले आहे. आपल्या भाज्या वाफलेल्या आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये ना पाणी ओतून घेऊया. मी 1 ग्लास पाणी ओतलंय. अजून 1 ग्लास पाणी आपल्या ह्याच्यामध्ये खपतंय सूपला. पण थोडस 5 मिनिट उकळी येऊ देऊयात आणि मग किती पाणी लागते त्या हिशोबाने आपण पाणी ओतूयात. गॅस थोडासा मोठा करतेय आणि हे झाकून 5 मिनिट ठेवते. थोडस तुम्हाला वाटलं ना पाण्याला उकळी आली तर गॅस मीडियम फ्लेम वरती करून ठेवायचा 5 मिनिट. हे पूर्ण सूप आहे ना आपल्याला पूर्ण सूप आहे ना आपल्याला पावभाजीला आपण कसं भाज्या शिजवतो ना तसं एकदम शिजू द्यायचं आहे. 5 मिनिट झालेले ना आपलं पूर्ण शिजलेलं आहे. आपल्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं पावभाजीला आपण शिजवून घेतो ना त्या सगळ्या सूपच्या भाज्या शिजवायच्या. शिजलेलं आहे आपलं. आपण 1 ग्लास पाणी ओतलं होतं. अजून आपलं 1 ग्लास पाणी खपतंय.
आपण परत पाणी ओतूया. आणि आपलं सूपच आहे कोरिअँडर. आपण आपली कोथिंबीर, आणि ही कोथिंबीरची मी देठ पण घेतले भरपूर, तुम्हाला दिसते. आणि एक उकळी आली ना की आपण कॉर्नफ्लॉवर जे घेतलं होतं ना, ते कॉर्नफ्लॉवर टाकायचे पाणी टाकून 1 चमचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला लिंबू पिळायचे. लिंबू आपल्याला हवं तसं पिळायचे, आपल्या टेस्टनुसार पिळायचे, जास्त पण आंबट करायचं नाहीये. आपल्याला सूपला एक उकळी आलेली आहे छान. आता ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर केलेलं पाणी ओतायचं. गॅस कमी करते थोडासा. आणि कॉर्नफ्लॉवर मुळे छान असं गाढेपणा, घट्टसरपणा जरासा आणि कन्सिस्टन्सी पण आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आपण मिरेपूड टाकूयात. मिरेपूड टाकताना हात जरा जपून ठेवायचा. जास्त मिरेपूड टाकली की चरचर करतं आणि तिखट पण लागतं, त्याच्यामुळं मिरेपूड टाकताना कमीच टाकायचे, कारण ह्याच्यामध्ये आपण मिरचीचे पण छोटे छोटे काप करून टाकलेले आहेत. आपलं सूप रेडी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकायचं चवीनुसार लिंबू. लिंबू तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने टाका. आंबट हवं असेल आंबट टाका, कमी आंबट पाहिजे असेल कमी आंबट टाका. मला जसं हवं तसं मी लिंबू पिळलेला आहे, तुम्ही पण त्याच हिशोबाने पिळा. झालं आपलं रेडी लेमन कोरिअँडर सूप. दिसायला तर एकदम यम्मी झालंय आणि टेस्टला पण एकदम यम्मी झालंय. तुम्ही बघू शकता, पार्ट आहे सूप टेस्टिंगचा. आता मी एक सिप सूप पिते आणि मी सांगते. खूप छान. लिंबामुळं एक छानसा फ्लेवर आलेला आहे. माझ्या घशाला आराम मिळालेला आहे. त्याच्यामुळे थंडीमध्ये सगळ्यांनी माझे सूप ट्राय करा. मागच्या भागातले सूप बघितले नसेल सिरीज मध्ये, तर आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लिंकला क्लिक करा आणि माझ्या सगळ्या सूपची रेसिपी बघा. ह्याच्यामध्ये अजून आपण जर थोडं पुदिना ऍड केला ना, तर पुदिन्याचा छान फ्लेवर येईल. माझ्या नेक्स्ट सूप मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुदिन्याचे 2-4 पत्ते टाकेल, म्हणजे छान फ्लेवर येईल.